नमस्कार मित्रांनो, मी एम.जे. ठाकरे बंधूंच्या विरेट महामोर्चानंतर निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चानंतर त्यावरती प्रतिक्रिया येणार हे साहजिकच होतं. आज मुंबईचे भाजपा अध्यक्ष माननीय आशिषजी शेलार साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दलचे आपलं मत मांडलेलं आहे. तर एकंदरीत पाहता जे ठाकरे बंधूंनी आपलं विचार दुबार मतनोंदणी किंवा दुबार मतदार आहेत असा एक जो आरोप होता किंवा त्यांचं म्हणणं होतं तेच आशिष शेलार साहेबांनी मांडलेलं आहे. तर दोन्ही पक्षाच्या मतदार यादीबद्दल एकच मत आहे असं या दोघांच्याही वक्तव्यावरून निदर्शनास येत आहे. तर यावरती निवडणूक आयोग काय करणार आहे हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर साधारणतः निवडणूक आयोगातील उपलब्ध याद्यामध्ये भरपूर ठिकाणी हे दुबार मतदार आहेत हे आता उघड झालेलं आहे. तर निवडणूक आयोगाच्या विरोधातील ठाकरे बंधूंच्या आंदोलनास उत्तर देताना आशिषजी शेलार साहेबांनी फक्त त्याला एक विशिष्ट रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा विशिष्ट मतदारसंघातील विशिष्ट वर्गाला टार्गेट करून त्यांनी हे लोक आहेत किंवा ह्या मतदारसंघात आहेत असं सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर ह्या अशा लोकांच्या बुद्धीचा विचार करता खूप हसू येत आहे बंधूंनो. तर प्रश्न यातला एकच आहे की मतदार यादीमध्ये दुबार मतदार आहेत. हे सरळ सरळ असताना दोन्ही पक्षाचे एकच मत असताना आता निवडणूक आयोग जो आपण स्वायत्त संस्था म्हणतो ती संस्था यावर काय करणार आहे की नाही, का लोकशाहीची जी दर्जा घसरत आहे ते घसरलेले दर्जाला दुजोरा देण्याचं काम निवडणूक आयोग करणार आहे का किंवा ते सुधारण्याचं काम करणार नाहीत का, असा एक महत्त्वाचा प्रश्न यातून निर्माण होत आहे. तर जे मतदार यादी आहे की स्पष्ट असावी आणि स्पष्ट मतदार यादीच्या अनुषंगानेच मतदान व्हावं हे लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगलीच बाब आहे. आणि दोन्ही पक्षाचे जर एकमत असेल तर हे जे दुबार मतदार आहेत किंवा मतदार यादीची दुरुस्ती आहे हे करून मतदान घ्यावे. यात काय दोन्ही पक्षाला म्हणजे एकमेकाच्या विरोधात काय म्हणण्याचा अधिकार राहणार नाही. पण निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ते कुठंतरी जनतेमध्ये संशयास्पदाची वाटत आहे. तर निवडणूक आयोग जर अशाच प्रकारे शांत राहिला किंवा या गोष्टीवरती ॲक्शन घेतलं नाही तर येणाऱ्या काळात लोकशाहीची दर्जा आणखीन खाली गेल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल आपलं मत काय आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, मी एम.जे. ठाकरे बंधूंच्या विरेट महामोर्चानंतर निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चानंतर त्यावरती प्रतिक्रिया येणार हे साहजिकच होतं. आज मुंबईचे भाजपा अध्यक्ष माननीय आशिषजी शेलार साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दलचे आपलं मत मांडलेलं आहे. तर एकंदरीत पाहता जे ठाकरे बंधूंनी आपलं विचार दुबार मतनोंदणी किंवा दुबार मतदार आहेत असा एक जो आरोप होता किंवा त्यांचं म्हणणं होतं तेच आशिष शेलार साहेबांनी मांडलेलं आहे. तर दोन्ही पक्षाच्या मतदार